विधानसभा निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडलं। या निवडणुकांचे निकाल उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला स्पष्ट होतील। त्यापूर्वी आता राज्यात चर्चा सुरू आहे ती एक्झिट पोलची। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार असा अंदाज वर्तवला जातोय। शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक पार पडली। रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्यानंतर आता सत्ता कोणाची येणार व मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। निकाल जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्री पदावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार येईल असं म्हणाले होते। नाना पटोले यांच्या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत म्हणाले की नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूयात। नहीं, मैं ये नहीं मान लूंगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगलेली असतानाच महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। संजय शिरसाट काय म्हणाले पाहूयात। निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे, म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेबाचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। मुख्यमंत्री पदावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता तिसरी आघाडी म्हणजेच परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्री पदावरून मोठं वक्तव्य केलंय। बच्चू कडू म्हणाले की एक्झिट पोल काही खरे नसतात, आमच्याशिवाय कोणाचंही सरकार स्थापन होणार नाही। अपक्ष आणि लहान पक्ष मिळून सरकार बसेल, कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू, आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊ, लहान पक्ष आणि अपक्ष सरकारमध्ये असतील, मुख्यमंत्री हा आमचाच असेल। बच्चू कडू काय म्हणाले पाहूयात। तर एक्झिट पोल काही खरे नसतं, पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही, अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल, कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू, आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा। आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ, लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील। मुख्यमंत्री कोण असेल? आमचंच राहील, लहान पक्षाचाच मुख्यमंत्री राहील, अपक्ष राहील किंवा लहान पक्षाचा मुख्यमंत्री राहील। आता लोक कंटाळले या दोघांचंच, रोज रोज तेच काय वांग्याची भाजी। मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाचं चित्र जरी आपल्याला दिसत असलं तरी शनिवारी निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कुणाला बहुमत मिळणार हे स्पष्ट होईलच।